जय हिंद विद्यार्थी मित्रांनो, पहा विद्यार्थी मित्रांनो, कालच शिपाईचा DCC बँकेचा पेपर झाला आणि आज सुद्धा तशाच प्रकारचं प्रकरण छत्रपती संभाजीनगरमध्ये पुन्हा क्लर्क या परीक्षेमध्ये आपल्याला पाहायला भेटलेलं आहे। क्लर्क या परीक्षेमध्ये सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये कानामध्ये मायक्रोफोन यूज करून आणि प्रत्यक्ष पेपर सुरू असताना असा प्रकार सुद्धा आपल्याला या परीक्षेमध्ये होताना दिसला आहे। याचे व्हिडिओ सुद्धा आपण पाहिलेले आहे आणि या संपूर्ण परीक्षेसंदर्भात संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एकही असं सेंटर नाही की जिथं सर्व्हरचा प्रॉब्लेम आला आहे। संपूर्ण परीक्षा सेंटरवर गोंधळ निर्माण झालेला होता आणि आज सुद्धा छत्रपती संभाजीनगरमध्ये क्लर्क या परीक्षेसंदर्भात गोंधळ पाहायला भेटला आणि या संपूर्ण परीक्षेसंदर्भात माननीय किशोर जोरंगेवार साहेब यांनी विधानसभेमध्ये हा मुद्दा उचलून धरून या मुद्द्यावर विधानसभेमध्ये त्यांनी चर्चा केलेली आहे आणि संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत। त्यांनी या परीक्षेसंदर्भात कुठली माहिती मांडलेली आहे ते आपण आता या व्हिडिओच्या माध्यमातून पहा आता हा संपूर्ण व्हिडिओ। किशोर जोरगेवार। अध्यक्ष महाराज, मी आपला सर्वप्रथम धन्यवाद व्यक्त करतो। आपण औचित्याच्या मुद्द्यावर मला बोलण्याची संधी दिली। अत्यंत महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी मी उपस्थित करत आहे। अध्यक्ष महाराज, चंद्रपूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या नोकर भरतीची जाहिरात निघाली। त्याची 21, 22, 23 डिसेंबरला परीक्षा सुद्धा घेण्यात येत आहे। परंतु ती परीक्षा चंद्रपूर व विदर्भातील लगतच्या जिल्ह्यामध्ये परिसरामध्ये न घेता ती पुणे, नाशिक, नांदेड या दूरवरच्या जिल्ह्यामध्ये घेतल्या जात आहे। लिपिक पदासाठी 261 आणि शिपाई पदासाठी 97 अशा 358 जागांसाठीची ही या ठिकाणी परीक्षा घेतल्या जाणार आहे। राज्यातून 31,156 लोकांनी याच्यामध्ये अर्ज केलेला आहे। अध्यक्ष महाराज, याच्यातली गंभीर बाब अशी आहे की ही जी परीक्षा घेण्यात येत आहे या परीक्षेच्या घेण्याच्या पद्धतीबद्दल अनेक जे उमेदवार आहे ज्यांनी अर्ज केला आहे त्यांच्या मनामध्ये शंका आहे। या 1 एकरला जसं 40 गुंठ्यात 1 एकर होतोय तसे एका जागेचे 40 लाख रुपये त्या ठिकाणी भाव चालू आहे। 2-3 दिवसापासून सततचे फोन हे सुरू होत आहे। म्हणून आमची शासनाला विनंती मागणी असणार आहे की ही जी नोकर भरती होत आहे ही नोकर भरती झाली पाहिजे, कारण की बँकेच्यासाठी ते आवश्यक आहे, परंतु ही पारदर्शक पद्धतीने त्या ठिकाणी व्हावी ही सुद्धा या निमित्ताने औचित्याच्या मुद्द्यांच्या निमित्ताने मी आपल्याला मागणी करतोय।